आंबे मी जर आंबे म्हणतील मॅट म्हणतील लोक ते म्हणतील याच्या याच्या गोया गोया सरल्या सरल्या विठ्ठल 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 बघा बीज ज्याचा क्षीणतेची फळं काही धनाच्या मागे लागतात. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. लोक धनासाठी प्राण सुद्धा घेतात. एकाला शेतामध्ये हांडा सापडला सोन्याचा. मग आपण जर चांगले ज्या रस्त्याने सगळे लोक जातात त्या रस्त्याने जर गेलो तर आपल्याला लोक विचारतील की बा हे कुठून आणलं काय आणलं म्हणून तो चोर रस्त्याने गेला म्हणजे आड रस्त्याने गेला. माणसानं आड रस्त्याने जाऊच नाही. बघा सुभाषितकार सांगतात बात करना भाई से चाहे उसमें बैर हो, खाना खाना माँ के हाथ का चाहे उसमें जहर हो, पत्नी करना पतिव्रता चाहे फिर वो बेनूर हो, और राह चलना सही चाहे फिर उसमें देर हो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण शॉर्टकट निवडतो आणि जास्त महागात पडतो. त्यानं सुद्धा शॉर्टकट निवडला. तिथं बसलेले होते चोर. त्यांनी बघितलं काय रे काय आहे हांड्यात. काय नाही पाणी घेऊन चाललो. आणि इकडून कसा काय घेऊन चालला. आणि बस सहज गेलो म्हणे. बरं पाणी आहे ना म्हणे चाल पाच म्हणे आम्हाला पाणी. आता पाणी नव्हतंच त्यात महाराज. त्यांनी बघितलं सोनं नाणी सगळ्या गोष्टी. त्यांनी काय त्यांना जिवंत सोडलं असेल काय. त्यांनी त्याचा घात केला फेकून दिलं एका ठिकाणी मारलं. हे 4 जण होते. 4 जण म्हणत आपण याचं हिस्सेवाटी करू. एक काम कर गड्या म्हणे 2 दिवस झाले आपण काही खाल्लं नाही. सगळं पत्त्यामध्ये दारूमध्ये आपण गुळून टाकलं. एक काम कर म्हणे आता यातले काही मुद्रा घे तू जाय आम्ही या विहिरीवर बसतो 2 जण तुम्ही काहीतरी खायला आणा. हे त्या ठिकाणी काहीतरी जेवणाची यांची व्यवस्था लावण्यासाठी 2 जण जातात. आता 2 जण जाताना रस्त्याने बोलतात गड्या म्हणत एक काम न करणं हे 4 हिस्से पाडल्यापेक्षा 2च हिस्से पाडणार म्हणत आपण जाऊ म्हणे यायच्या जेवणात म्हणे जहर टाकून देऊ. आणि ते इकडे प्लॅनिंग करतात म्हणते एक काम कर या दोघांना जाऊ दे म्हणते हे तसेच बदमाश आहेत म्हणते हे तू एक काम कर म्हणते हे 2 जण आले हे जेवण घेऊन की आपण या इरीत येईल लुटून देऊ आणि आपण म्हणे जेवण करू. ठीक आहे प्रकार तसाच घडला. ते 2 जण आले म्हणे एक काम कर म्हणे आम्ही त्याचा जेवतो तू पाणी घेऊन या म्हणून तुम्ही 2 जण त्या विहिरीवर. हे विहिरीवर पाणी काढायला जातात. हे त्याला त्यात लुटून देतात मारून टाकतात. हे इकडे येतात आणि जेवण करतात. हे सुद्धा मरतात. तू का म्हणे धनासाठी घेते प्राण. एवढं हे काही महत्वाचं नाही भाऊ. धन विठ्ठल विठ्ठल हे नाशिवंत आहे. द वर्ल्ड इज लिव्हिंग डेड. या नाशवांच्या मागे लागू नका. भगवंताच्या मागे जा. मग का बा तुम्ही म्हणता ठीक आहे परंतु मग आम्ही तरायचं कसं. शास्त्रामध्ये म्हणा विष्णू सहस्रनाम सहस्र म्हणजे 1000 नाव सांगितले. ते सांगतात अभंगाच्या 3ऱ्याच्या हो 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 नाव धळ करा सहस्र नामाची हो 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 नाव धळ करा सहस्र नामाची नाशिवंत
पुत्र धन ओ नाशिवंत प्रिय पुत्र धन प्रिय पुत्र धन. नाव धड करा सहस्रनामाचे. हे नाव धड करा म्हणजे नामाची पावर वाढवा, नामस्मरण करा. सहस्रनाम ते 1000 नाव कुठले आहेत. मग तुम्ही विष्णू सहस्रनामामध्ये बघू शकता की मोहना बरेचसे आहे. ते म्हणजे बघा कसे विठ्ठल 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 हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हा राम म्हणा राधे राम म्हणा सीताराम म्हणा आत्मा राम म्हणा राम म्हणा राम म्हणा सीताराम म्हणा आत्माराम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. ईश म्हणा जगदीश म्हणा कृपाद म्हणा गुरुदेव म्हणा. ईश म्हणा देव म्हणा जगदीश म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. म्हणसान ना करा हात विठो पार कुमाई विठो पार कुमाई बार घुमाई बार कुमाई ओ 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 बार घुमाई. म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा. कुठल्याही भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही केलं, भगवंताचे 1000 नाव आहेत त्यापैकी एकाचं, मग का हवा. मग आम्हाला तुम्ही म्हणता नामानं मग काळ काय आहे. काळ तर आम्हाला समजा भीती दाखवते. तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या 4थ्या चरणात की काळ हा तुका काळा ना तोंडावरी तुका मन 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 काळा ना तोंडावरी तुका म्हणे 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 ना तोंडावरी तुका म्हणे काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा ना तोंडावरी. बाता भरा राम हरी बाता भरा हरी राम बाणी
भाता भरा हरी राम बाणी, भाता भरा हरी राम बाणी, आ भाता भरा हरी राम बाणी, नाशिवंत आटे नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, भाता भरा हरी राम बाणे, भाता भरा हरी राम बाणे, राम बाणे, राम बाणे, राम बाणे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीनाचे फळ, हा बीज ज्याचा फळ त्याची सीण, बीज ज्याचा सीण त्याची फळ, बीज ज्याचा सीण
त्याची फळ बीज ज्याचा सीन त्याची फळ त्याची फळ त्याची फळ नाशिवंत आणि प्रिया पुत्र नाशिवंत आगे प्रिया पुत्र नाशिवंत आगे प्रिया पुत्र ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली बघा तुकोराय म्हणतात का म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी रामबाने. तुम्ही काळाला सुद्धा जिंकू शकता. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय असे असलेले तुकोबराया काळ गुलाम आम्हा सलाम करी म्हणजे त्यांनी काळाला सुद्धा जिंकलेला आहे. ते नामाच्या भरोशावर तुम्ही सुद्धा जिंकू शकता. बघा झालेली सेवा परब्रह्म परमात्मा भगवान गिरी चराचरामध्ये व्याप्त चैतन्य शक्ती दीनदयाल भक्तवत्सल अकारण घन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जगद्गुरु तुकाराम महाराज आणि आमचे म्हणजे गुरुवर्य पावसकर बाबा आमचे वडील रामकृष्ण महाराज अंबुसकर आणि सकळ संत महंत तसे आमचे ताडकरी कोकदेव बाबा झाले दत्ता शिवा आमचे हिवशे बाबा दळी महाराज इरोकार मामा हाकेला धावून येणारे आमचे विष्णू बाबा नंतर माडी महाराज ते सुद्धा हाकेला धावून येतात. श्याम महाराज या सर्व ताळकरी मंडळींच्या चरणी हा कोकदेव बाबा नाव घेतो आमचे मेन विनेकरी नारदाच्या गादीवर असलेले डिगोळे बाबा आणि तुम्हा मायबापांच्या चरणी सुद्धा नाम समर्पित करतो. डालके बाबा तुमचं नाव घेतो बा कारण तुम्ही म्हणसान की आमचं नाव कोण नाही घेतलं पण नाही बी घेतलं तर काही फरक पडत नाही कारण की मी की तुमची बायकोनी नाव घ्याले तुमची बायको नाव घेईन बा तुमचं तिसकराजच्या दिवशी असं काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष जे काही बरोबर असेल ते आमच्या वडिलांची शिकवण पुण्य गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न भावस्कर बाबा यांच्या चरणी अर्पण करतो. आमच्या आई सुद्धा आलेल्या आहेत. त्यांनी मी म्हणजे आमचे वडील सांगतात मी पोटात असताना त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन हरिपाठ हे केलं पण त्याचं फळ हे आहे. लय टोले घेतले बाबा शिक्षण इकडे तिकडे भरत्या गिरत्या ह्या त्या सगळं पण नशिबात हे होतं विठ्ठल जाऊ द्या. असं तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.